माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एका शेतकऱ्याने मुलाच्या शिक्षणासाठी आणि शेतीसाठी 5 लाख रुपयाचे कर्ज बँकेकडून घेतलं होतं. दुर्दैवाने अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आणि त्या शेतकऱ्याला वेळेवर कर्ज फेड करता आली नाही. बँकेने कोर्टात त्या शेतकऱ्याविरुद्ध केस दाखल केली आणि निकाल बँकेच्या बाजूने लागला. मेहरबान कोर्टाने असा आदेश दिला की संबंधित कर्जाचे 5 लाख रुपये हे संबंधित शेतकऱ्याकडून मालमत्तेची जप्ती करून वसूल करण्यात यावे, असा आदेश म्हणजेच डिक्री दिली गेली. बँकेने मालमत्ता जप्त करून रक्कम वसुलीसाठी कोर्टात अर्ज दिला. त्यावेळेस तो शेतकरी खूप घाबरला. त्याला वाटलं आता कसं होणार? आपलं सगळा संसार, घरदार, शेती, जनावरं सगळं काही आपलं जाणार. मग आपण आणि आपल्या कुटुंबाने पुढे करायचं तरी काय? हा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. अशा वेळी त्या शेतकऱ्याच्या मदतीला कोण धावून आलं हे माहिती आहे का तुम्हाला? थांबा, सांगते. नक्की आपल्या शेतकऱ्याला मदत कोणी केली? त्याआधी ही पूर्ण गोष्ट जाणून घ्या. बँकेने कोर्टात मालमत्ता जप्तीसाठी अर्ज दिला. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे कपडे आणि दागिने हे जप्त होऊन मिळावे असं मागणी बँकेने केली. परंतु कोर्टाने ही मागणी फेटाळली. कारण का? तर CPCचे कलम 60(1) क्लॉज A नुसार संबंधित कर्जदाराचे मालमत्तेतील म्हणजेच त्याचे कपडा लत्ता, त्याचे दागिने हे जप्त करता येत नाही, अशी प्रोव्हिजनच CPCचे कलम 60(1) क्लॉज A मध्ये दिलेली आहे. त्यानंतर बँक मालमत्तेच्या जप्तीसाठी संबंधित शेतकऱ्याची घरातील सर्व भांडीकुंडी आणि धान्य जप्त होऊन मिळावे याबाबतची मागणी कोर्टात करते. ती ही मागणी मेहरबान कोर्ट फेटाळते. कारण CPCचे कलम 60(1) क्लॉज A नुसार मालमत्तेतील म्हणजेच सर्व प्रकारची भांडीकुंडी किंवा कुठल्याही प्रकारचे धान्य हे जप्त करता येत नाही. त्यानंतर बँक संबंधित शेतकऱ्यातील शेतातली अवजारे जप्त होऊन मिळावे अशी मागणी कोर्टात करते. तीही मागणी मेहरबान कोर्ट फेटाळतात. कारण CPCचे कलम 60(1) क्लॉज B नुसार ज्या शेतकऱ्यांचे किंवा कारागिराचे जे उपजीविकेचे साधन असतात ते जप्त करता येत नाही. त्यानंतर बँक म्हणते की आम्ही शेतकऱ्याचं भांडी जप्त करू शकत नाही, धान्य जप्त करू शकत नाही, शेतातली अवजारे जप्त करू शकत नाही, त्याची कपडे जप्त करू शकत नाही, त्यानंतर त्याचे घरातले दागिने जप्त करू शकत नाही. मग कमीत कमी बँक अशी मागणी करते की कमीत कमी आम्हाला शेतकऱ्याचं त्या घर तसेच त्या शेतकऱ्याचे गोठ्यातील जनावरे किंवा शेतातले घर किंवा शेती जप्त करण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी करते. त्यावेळेस मेहरबान कोर्ट ही सुद्धा मागणी फेटाळते. कारण CPCचे कलम 60(1) क्लॉज C यामध्ये यानुसार संबंधित शेतकऱ्याचे शेतातील घर, घराभोवतीची शेतजमीन, त्याची जनावरे हे जप्त करता येत नाही. कारण अशी प्रोव्हिजनच CPCचे
कलम 60(1) क्लॉज सी मध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे आपला कायदा कितीही कडक असला तरीही एका गरीब व्यक्तीला आणि कर्जदाराला पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ देत नाही. कारण CPCचे कलम 60 हे त्या गरीब व्यक्तीसाठी, त्या कर्जदारासाठी एक ढाल बनूनच उभा राहते. मग आता बँकेला प्रश्न पडतो की आता वसूल करायचं तर काय करायचं? आदेश तर झाला आहे जप्तीचा, मग जप्त तरी काय करायचं? तेव्हा त्यांना कळतं की त्याच्या घरात एक जुनी मोपेड आणि एक जुना TV आहे. मग कमीत कमी ती तरी वसूल होऊन मिळावी म्हणून ते कोर्टात मागणी करतात आणि ती मागणी मान्य होते. जेमतेम त्या TVची आणि मोपेडची किंमत 20,000 असते. तेवढी तरी वसुली त्यांची होते. कारण आपला कायदा हा कर्ज वसुलीसाठी मान्यता देतात, परंतु आपल्या जगण्याचा हक्क हिरावून घेत नाहीत. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.